नाना दाढी कधी करायची? नाना चहा पिऊ राहिले. दाढी करायची ना. कधी कुठं करायची? आता करायचंच होतं. एक त्याला वाढ. हं. कोणत्या वारी दाढी करत्या? आज शुक्रवार म्हणतात तुम्ही. शुक्रवार नाही, आज बुधवार आहे. बुधवार गुरुवार बुधवार बुधवार. हा मग दाढी करायला काय आता? हा घरीच करते का तुम्ही? हा, घरी. पा आमचे 92 वर्षाचे नाना. एवढी हा ना, एवढं वाढू द्या ना थोडीशी, वाढू द्या अजून. एवढा काय वाच काय ते द्या. वाच काय येतो. हा तेव्हा नानाचा चहाचा टाइम झाला. नानाला मोठा कप भरून बशीत असा चहा लागतो बरं का. तेव्हा नाना किती भारी चहा पिते आहे का. आवाज सुद्धा येत नाही चहाचा. फुरकी घ्यायचा एकदम अप टू डेट माणूस. हा 92 वर्ष वय वर्ष पा. डोळे चांगले, चष्मा नाही. तुम्हाला सांगते पाय चांगले, हात चांगले, पचन संस्था चांगली, सगळं ओके मध्ये. शुगर पण बापाला बीपी नाही शुगर. हा आणि विशेष म्हणजे लेक आणि लेकीची मुलं सुना हे सांभाळतात का नानाला. नानाचे दोन्ही मुलं एक्सपायर झालेले आहेत आणि म्हातारी गेली आता 2-3 वर्ष झाली. चालू एवढं काय. हं. रविवारी चालत म्हणते दाढी. हा लेक सांभाळती बघा बापाला आणि नातवंड म्हणून नानाची मज्जा आहे बाई. हे बा नाना आता उन्हाळ्याचं गरम होतंय ना. नाना दिवसभर असे ओपन थिएटर राहतं नानाचं म्हणून उघडे बसले नाही. तुम्ही म्हणाल नानाला कपडे नाही का. नाना एवढासा जरी कपडा फाटला ना तर लगेच नातांना सांगतो मला धोतर पाहिजे, मला बंदी पाहिजे, मला कोपऱ्या पाहिजे. नाना अजिबात काही कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही. नानाची लय मजा आहे भोईर. नानाच्या लेका सुनांनी केली नसती एवढी नातवंडन लेखन करते नानाची सगळी मजा.